झी 24 तास एक पाऊल पुढे। बिहार दिनाचं राजकारण सुरू असतानाच दुसरीकडे आता बिहार दिनाचे आयोजक राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। देवेश ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि या भेटीमध्ये बिहार दिनाबाबतचा वाद संपवण्याची विनंती देवेश ठाकूर राज ठाकरेंना करण्याची शक्यता आहे। यावेळची ही ब्रेकिंग न्यूज आहे। बिहार दिनाचं औचित्य असतानाच बिहार दिनावरून सध्या राजकारण चांगलंच तापताना दिसून येत आहे। मनसे विरुद्ध बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले असताना इतर पक्ष नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच मात्र आता बिहार दिनाचे जे आयोजक आहेत देवेश ठाकूर हे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीला कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, बिहार दिनाचे जे आयोजक आहेत देवेश ठाकूर हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत, काय नेमकी या ठिकाणी चर्चा सुरू आहे, काही तोडगा निघालाय? काही वेळापूर्वीच बिहार दिनाचे आयोजक देवेश सिंह ठाकूर राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आलेले आहेत। सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेश सिंह ठाकूर यांच्यामध्ये या कार्यक्रमाबाबत चर्चा सुरू आहे। राज ठाकरे यांनी बिहार दिनाला आक्षेप घेतलेला आहे। बिहार दिनाचा कार्यक्रम 15 एप्रिलला मुंबईत सोमय्या ग्राउंडवर साजरा होतो आहे। या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे। राज ठाकरे यांनी हा कार्यक्रम मुंबईत करून दाखवाच अशा पद्धतीचं आव्हान या कार्यक्रमाच्या आयोजकांना दिलंय। तसंच नितीश कुमार यांनीही आपण या कार्यक्रमासाठी मुंबईत येणारच अशा पद्धतीचं प्रति आव्हान राज ठाकरे यांना दिलं आहे। त्यामुळे या आव्हान प्रति आव्हानामुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे। त्यामुळे एकूणच जी मुंबईमध्ये या कार्यक्रमामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते। हा कार्यक्रम रोखण्यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे एकूणच या कार्यक्रमाचे आयोजक देवेश सिंह ठाकूर स्वतः चिंतेत आहेत। या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी ते राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत। चर्चेनंतरच कळू शकेल की नेमकं राज ठाकरे यांनी आता काय भूमिका घेतलेली आहे, काही तोडगा निघालेला आहे का, त्यांचा या कार्यक्रमावरचा आक्षेप मिटलेला आहे का, हा कार्यक्रम साजरा होणार का, याबाबतची प्रतिक्रिया काही वेळातच देवेश सिंह ठाकूर प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त करतील। निश्चितच ज्या प्रकारे आपण बघतोय की सामोपचारानं जर हा प्रश्न सोडवता आला तर याचे प्रयत्न हे देवेश ठाकूर यांच्याकडून जरी केले जात असले तरी देखील एका बाजूला आपण पाहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारचं आव्हान दिलेलं आहे राज ठाकरेंना, काय वाटतं आपल्याला राज ठाकरे आपली माघार घेतील या कार्यक्रमाच्या आयोजनाला जो विरोध त्यांच्याकडून सुरू आहे त्याबाबत? शक्यता तरी कमी वाटते की राज ठाकरे आपले आव्हान मागे घेतील, कारण राज ठाकरे यांनी याआधी भूमिका जाहीर केली होती की महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होईल। याआधी छटपूजेच्या माध्यमातून जे मुंबईत राजकारण सुरू होतं त्यावरही राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता। त्यानंतरही छटपूजा सुरू होती, पण मात्र जे राजकीय शक्ती प्रदर्शन छटपूजेच्या माध्यमातून होत होतं, मुंबईवर ज्या पद्धतीने पोस्टर्स लावले होते ते वातावरण कुठेतरी कमी झालं होतं। बिहार दिनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रांतवादाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। तर राज ठाकरे यांच्यासाठी प्रांतवाद, भाषेची अस्मिता हे मुद्दे महत्वाचे आहेत, कारण त्यांचा पक्षच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। त्यांची ध्येय धोरणं महाराष्ट्राच्या विकासाची आहेत, महाराष्ट्राच्या अस्मितेची आहेत। त्यामुळे राज ठाकरे सध्या तरी माघार घेण्याच्या परिस्थितीत दिसत नाहीयेत। पण देवेश सिंह ठाकूर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जी चर्चा होते त्यातून काही मार्ग निघतो का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। पण दिनेश, आपण कायम बघितलेलं आहे मुंबईमध्ये ज्याही वेळेला उत्तर भारतीय लोकांचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात त्यावेळेला शक्ती प्रदर्शनाचाच उद्देश असल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे। मात्र देवेश ठाकूरांनी ज्या प्रकारचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे नेमकी याची पार्श्वभूमी कशा प्रकारची असणार आहे आणि आज जो त्यांनी पवित्रा घेतलेला आहे अखेर राज ठाकरे यांच्याकडे जाऊन ते विनंती करणार आहेत, तर कुठपर्यंत हा वाद सुटण्यास मदत होऊ शकते असं वाटतं आणि नेमके या कार्यक्रमाची पार्श्वभूमी देखील जाणून घ्यायची आहे। बिहार दिन हा 22 मार्चला साजरा होतो। यंदाचं वर्ष हे 100वे वर्ष आहे। त्यानिमित्ताने वर्षभर कार्यक्रम अख्ख्या देशभरात होणार आहेत। त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मुंबईमध्ये हा कार्यक्रम होतो आहे। मुंबईमध्ये देवेश सिंह ठाकूर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या कार्यक्रमाला हजर राहावे यासाठी देवेश सिंह ठाकूर यांचे प्रयत्न होते। त्यांना नितीश कुमार यांची 22 मार्चची वेळ उपलब्ध होत नव्हती। 15 एप्रिलची वेळ त्यांना नितीश कुमार यांच्याकडून निश्चित करण्यात आली। त्यानंतर आता हा कार्यक्रम होतो आहे। पण ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं स्वरूप आहे, हा जर कार्यक्रम कुठल्याही जाहिराती विना किंवा शक्ती प्रदर्शनाविना झाला असता तर कदाचित त्यावर आक्षेप घेतला नसता। खरोखरच ज्या प्रकारे आपण म्हणालात दिनेश की शक्ती प्रदर्शनाचा जर मुद्दा बाजूला ठेवला तर हा कार्यक्रम शांततेत पार पडू शकला असता आणि हा वाद झालाच नसता। निश्चितच आता सगळ्यांचं लक्ष हेच लागलेलं आहे की देवेश ठाकूर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते आणि काय फलित निघते याचं धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।